गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परम पूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत आज आपण दुसऱ्या दशकातल्या 8व्या समासाचं काही सार रूपाने चिंतन करणार आहोत. समासाचं नाव आहे सद्विद्या निरूपण. सद्विद्या निरूपण याआधी याच दशकात समासात आपण कुविद्या लक्षणाचा अभ्यास काही केला होता. रामदास स्वामींनी कुविद्या म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगितलं. आणि आता सद्विद्या. दासबोध ग्रंथामध्ये रामदास स्वामींनी अशा सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे की ज्या साधकाला त्याच्या जीवनात एकतर टाळण्यासाठी किंवा अंगीकारण्यासाठी आवश्यक आहे. कुविद्या टाळावी. सद्विद्येची आता लक्षणं काही सांगतील. 32 ओव्या आहेत आणि ह्या समासामध्ये एकंदर 193 सद्विद्येची लक्षणं रामदास स्वामींनी सांगितली. श्रोत्या, सद्विद्या आणि कुविद्या या दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. अगदीच विरुद्धार्थी आहेत. विरुद्धार्थी धर्म आहेत ते अंतःकरणाचे. कुविद्या आणि सद्विद्या. मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं, सद्विद्या निरूपण असे अनेक लक्षणं विरुद्धार्थी लक्षणांचे दासबोधात ग्रथित आहेत. या सद्विद्या निरूपणा लक्षणामधून या समासामधून रामदास स्वामींनी जे 193 लक्षणं सांगितली त्यात काही जोड्या आहेत. महातपस्वी आणि शांत अशी एक जोडी आहे. सुप्रसन्न आणि वीतरागी अशी एक आहे. परमज्ञाता आणि भक्त अशी एक जोडी आहे. ही एकंदर 193 लक्षणं रामदास स्वामी बोलले. जर जोड्या एकत्र केल्या तर ते 171 भरतात. असा अभ्यास केलाय बरं का अनेकांनी. दासबोधाचा अभ्यास किती विविध प्रकारांनी करावा लोकांनी केला आहे, करतात आहेत. कारण हे खूप मोठं धन आहे. कारण दासबोध हा एक शास्त्रीय पारमार्थिक ग्रंथ आहे. त्याला विद्वानांनी आकार ग्रंथ म्हणून त्याचं नामकरण केलेलं आहे. कारण जिथे सगळ्या शास्त्रीय संज्ञांची चिकित्सा विशद केली जाते. येथ बोलला विशद भक्ती मार्ग श्रीराम. प्राधान्याने दासबोध हा भक्ती शिकवणारा ग्रंथ आहे. पण आता सद्विद्या निरूपण जे आहे की सद्विद्या निरूपणातली लक्षणं जर माझ्या अंगात बांधून घ्यायचा मी प्रयत्न केला बांधली तर साधक जीवन, कारण पुढचा समास विरक्त लक्षणांचा येणार आहे. विरक्त म्हणजे कोण पुढे पाहू आपण. पण विरक्त होण्यासाठी अंतःकरणाची दशा असते. ती दशा आहे ते आपण त्या समासात चिंतन करू. परंतु परमार्थामध्ये ज्ञान अंगाने प्रवास जेव्हा होतो किंवा ज्याची काही निरूपण आहेत आपल्या सर्व ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये, पंचदशीमध्ये, त्यामध्ये एक साधन चतुष्टय संपन्नता हा शब्द आपण नेहमी ऐकला असेल. ज्यांच्या तो श्रवणात नसेल त्यांनी करावा त्याचा विचार की ज्ञान अंगाने प्रवास करताना विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षत्व हे 4 टप्पे साधकाला पाळावे लागतात. आणि मग सगळ्यात शेवटी श्रवण, मनन, निदिध्यासन, साक्षात्कार ही ज्ञानाची प्रत्यक्ष साधनं मानली आहे. पण त्यासाठी साधकाच्या जीवनामध्ये साधन चतुष्टय संपन्न असायला पाहिजे. चतुष्टय म्हणजे 4 आहेत त्याच्यामध्ये. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती हा एक गट आहे.
पण त्यामध्ये 6 आहेत. शम, दम, उपरती, तितिक्षा वगैरे असे 6 आहेत. म्हणून षटक संपत्ती, 6ची संपत्ती. विवेक हा शब्द समर्थांचा तर दासबोधातला परवलीचा आहे. पुढे 12वं दशक विवेक वैराग्य निरूपण नावाने येणार असतात. विवेक वैराग्य त्यात सांगितले गेले, पण दासबोधात स्वतंत्रपणे साधन चतुष्टयता असा समास नाही आढळत. पण सद्विद्या निरूपणातली सर्व लक्षणं जर साधकांनी अंगीकारली, बांधली आणि त्यानुसार आपलं जीवन जर का त्यांनी परमार्थाचं पुढे न्यायचा प्रयत्न केला, तर ह्या सगळ्या समासामध्ये एकंदर 193 लक्षणं जी सांगितली सद्विद्येची, त्यांनी अंगामध्ये साधन चतुष्टयता येते. साधन चतुष्टय संपन्न होतो. ह्या 3 पहिल्या पायऱ्यांशिवाय विवेक वैराग्य साधन चतुष्टय संपन्नता याशिवाय मुमुक्षत्व म्हणजे तीव्र मुमुक्षत्व येत नाही. मंद मुमुक्षत्व हे अगदी पहिल्यापासून येऊ शकतं, की एक तर वीट येऊन नंतर कंटाळा येऊन पारमार्थिक पुष्क अपेष्टा समर्थांनी व्याख्याच केलेली आहे. जो त्रिविध तात्पे पोळला तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी श्रीराम. त्रिविध तापे पोळला येतात प्रपंचात वाट्याला, आपल्या वाट्याला येतात, सुखदुःखादी पुष्कळ येतात, त्रिविध ताप भोगावे लागतात. आणि म्हणून त्याच्यातून सुटण्यासाठी मनुष्य मंद मुमुक्षत्व त्याला येऊ शकतं, पण तीव्र मुमुक्षत्व हे साधन चतुष्टय संपन्नतेतलं शेवटचं लक्षण आहे. आणि म्हणून स्वतंत्रपणे साधन चतुष्टय संपन्नता ही दासबोधात असा समास नाही आहे, पण सद्विद्येची सगळी लक्षणं जर अंगी बांधल्या गेली तर श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत् तो संपरित्य विविनक्ती धीरहा असं कठोर श्रुती सांगते. हे दोनच मार्ग, दोनच टप्पे मानले, श्रेयश्च आणि प्रेयश्च. मनुष्य जीवनात या 2 टप्प्यांचं गणित आहे फक्त. एक श्रेयश्च आणि एक प्रेयश्च. त्यालाच रामदास स्वामी प्रपंच परमार्थ म्हणतात. श्रेयाची गोष्ट आणि अत्यंत प्रिय असलेली, प्रिय म्हणजे प्रपंच आणि श्रेयस म्हणजे परमार्थ. खरं म्हणजे ह्या सद्विद्या निरूपणाला जोडून याच्या आधी आपण परमार्थ स्तवन असा एक समाज पहिल्या दशकात चिंतन केलेलं आहे. त्यात रामदास स्वामींनी परमार्थाचा नेमका काय उपयोग, काय आवश्यकता जीवनात आहे याचं खूप स्पष्टीकरण केलेलं आहे आणि ते ग्रंथांच्या आधारेच केलेलं आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी, अरे या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम, अशी रामदास स्वामींची ओवी आहे. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थच गेले, नाना आघाते मृत्यूपंथे श्रीराम, जाणच नाही तरी व्यर्थ. हे आताच तो हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ, ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा श्रीराम. योग म्हणजे मला आत्मतत्वाशी जोडणारा, म्हणून योग त्यात युज धातू आहे. मला माझ्या स्वरूपाशी जोडून देणारा परमार्थ मार्ग आहे. म्हणून सद्विद्या निरूपणाच्या बरोबरीने जर परमार्थ स्तवनाचाही अभ्यास केला तर साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये जे 6ही संपत्ती सांगितली, षटक संपत्ती म्हणतात, ती सगळी अंगी बांधल्या जाऊ शकते असं सद्विद्या निरूपणातही आपल्याला उपदेश आहे. स्वतंत्रपणे असं चिंतन नाही, पण अशा काही समासाच्या अनुषंगाने साधन चतुष्टय संपन्न साधकाने होणं गरजेचं आहे, त्याची आवश्यकता मात्र प्रतिपादन केल्या गेलेली आहे. मनुष्य जीवनाचा जर विचार केला श्रोते हो, तर मनुष्य जीवन हे की नाही असं मिश्रण आहे हो. पुष्कळांची जीवन पहा, पुष्कळांची कशाला बघायची, आपलं स्वतःचं जीवन जर आपण नीट अवलोकन केलं तर आपल्याला आढळतं की आपल्या जीवनात कुविद्या आणि सद्विद्या यांचं मिश्रण आहे. आपल्यापैकी निदान जेवढे या दासबोधाचं निरूपण श्रवण करीत आपण आहात, काय सगळ्यांमध्ये सगळी एक कुविद्या नाही, पण हेही तेवढंच खरं की सगळी 193 लक्षणं जी सद्विद्येची या समासामध्ये रामदास स्वामी बोलतात ती आपल्यात मी नाहीच असं नाही म्हणू शकत. आपल्यापैकी काही साधक ज्यांची साधना आहे, गुरूंची कृपा आहे आणि ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी एक उंची गाठलेली, त्यांच्यामध्ये कदाचित सर्व असतील हे,
पण सर्वसाधारण माणसाचा विचार आपण करूया. कुविद्या, सद्विद्या, मूर्ख लक्षण, उत्तम लक्षण, त्याच्या विरुद्ध सगळा अभ्यास आपण केला आहे. हे असं मिश्रण असतं आणि साधारणपणे त्या मिश्रणातून हे जे मिश्रण आहे हे विजातीय धर्मांचं मिश्रण असल्यामुळे ते वेगळं आपल्याला करता येतं. मिश्रणातून पदार्थ वेगळं काढणं ही रीत आपल्याला माहिती आहे. व्यवहारात ती आपण वापरतोय. मी दृष्टांत मागे दिला होता, पुन्हा देतो तो दृष्टांत. कुविद्या लक्षणात पाहिला होता आपण. मला घरातून बाहेर जायचं आहे आणि असं सांगितलं की दाणे आणा. मी दाणे आणले, 1च किलो आणले आणि सौभाग्यवती आमच्या म्हणाल्या की तुम्ही, मी 2 किलो सांगितले, 1च किलो आणले, अजून 1 किलो आणा. तर त्याच दुकानात पुन्हा गेलो. त्याच दुकानदाराने मला त्याच पोत्यातून पुन्हा 1 किलो दाणे दिले आणि घरी आल्यावर मी ते एकत्र केले. अरे बापरे, जास्त झाले, मग आता 1 किलो परत करा. मग त्यातले आता 1 किलो जे त्यांनी मला दुसऱ्यांदा किंवा पहिल्यांदा दिले तेच देणं शक्य आहे का? कारण दोन्ही दाण्यांचे प्रकार आणलेले ते लाल पांढरे जाऊ द्या, एकाच दुकानातून म्हणून म्हटलं. पण दृष्टांत एकदेशीच असतो, मर्यादित असतो. त्या सगळ्या दाण्यातून कोणतेही 1 किलो दिले तरी चालणार आहे. सजातीय पदार्थांमधून वेगळं नाही काढता येत, एवढं बोलायचं आहे मला. पण ते जर विजातीय पदार्थ असतील, 2 धर्मांचे असतील, 2 प्रकारचे असतील, तर ते वेगळे काढता येतात. तेच उदाहरण पुन्हा. 1 किलो दाणे आणि 1 किलो साबुदाणा मी विकत आहे. बांधले वेगळे होते दुकानदारांनी, पण रस्त्यात येताना कशामुळे म्हणा त्या दोन्ही पुड्या फुटल्या. पिशवी एकच, त्यात ते आणलेली ती पिशवी एक, दाणे आणि साबुदाणा एकच झाले. घरी आले, मी ते उघडून पाहिले, ते एक झाले आणि मलाच ते वाईट वाटलं. मला सांगण्यात आलं की हे काय केलं वेगळं, आपल्याला वेगळा वेगळा उपयोग करायचा आहे, दाण्याचं कूट करायचं आहे, साबुदाण्याचं कोणी कूट करतात. ते दाणे वेगळे काढा. एका परातीमध्ये घेतले. साबुदाणा, दाणे विजातीय पदार्थ आहेत आणि निवड करायची आहे, सोपं आहे. मग जो मोठा पदार्थ आकाराने तो उचलायला सोपा आहे, साबुदाणा उचलायला कठीण आहे. म्हणून दाणे उचलले आणि दुसऱ्या ताटामध्ये ठेवले. 2 विजातीय पदार्थांचं मिश्रण जरी असेल तरी ते वेगळं लवकर करता येतं, ते शक्य आहे. सजातीय पदार्थांचं मिश्रण नाही वेगळं करता येत. आणि म्हणून कुविद्या आणि सद्विद्या हे अंतःकरणाचे धर्म आहेत बरं का. त्यावरून ती व्यक्ती कुविद्या लक्षणांनी युक्त आहे की सद्विद्या लक्षणांनी युक्त आहे यावरून त्यांचा स्वभाव ठरतो. मिश्रण आहे, प्रत्येकाजवळ मिश्रण आहे. बरं, मिश्रण वेगळं करण्याची आपल्याला बालपणापासून सवय आहे. लहान मुलाला सुद्धा मिश्रण वेगळं करण्याची सवय आहे. एखादं लहान मूल 1ल्या-2ऱ्या वर्गातलं, त्याचं खूप मोठं दप्तर असतं, जुन्या काळचा शब्द आहे. आता त्याला स्कूल बॅग म्हणतात. काय बदललं, काहीच नाही, अर्थ तोच आहे. आणि आई म्हणते जा पटकन तुझा अभ्यास घ्यायचा आहे, गणिताचं नोटबुक घेऊन ये, गणिताची वही आण. तर ते लहानसं 5-6 वर्षाचं मूल धावत धावत जातं, कोपऱ्यात ठेवलेली आपली स्कूल बॅग काढतं, गणिताचं नोटबुक आणि पुस्तक, त्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यातून 12-12 पुस्तकं सगळ्या विषयांची. ते नेमकं गणिताचं नोटबुक आणि पुस्तक घेऊन येतं. त्याला निवड कळते. मला मुद्दा बोलायचा आहे, आपल्याला लहानपणापासून विजातीय पदार्थ वेगळे करण्याची सवय असते, आहे. ती सवय परमार्थासाठी वापरायची आहे. आपला आपण परीक्षण करायचं आहे. ते परीक्षण करण्याची रीत ही सोपी आहे. ती रामदास स्वामींनी सांगून ठेवलेली आहे. या समासाचा जो प्रारंभ रामदास स्वामींनी केलेला आहे, ऐका सद्विद्येची लक्षणे, परम शुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची जाणे, विचार घेता बळेची बाणे, सद्विद्या अंगी श्रीराम, असा या समासाचा प्रारंभ आहे. विचार घेता बळेची बाणे, सद्विद्या अंगी श्रीराम. विचार करताना सद्विद्या कोणती, कुविद्या कोणती हे आपल्याला कळायला लागतं. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक आधी समास पूर्ण वाचून कुविद्या लक्षणांचा, सद्विद्या लक्षणांचा हे दासबोधाचा अभ्यास करण्याच्या रीतीने आपण चिंतन करतो. पुन्हा एकदा मुद्दा म्हणतो मी की आपण सगळा हा चिंतनाचा जो आपला प्रकार आहे हा साधकांच्या दृष्टीने आहे, हा का विद्वत्ता प्रकाशित करण्यासाठी नाही.
आणि म्हणून सर्वांसाठी आहे. ज्याला खरंच साधक जीवन जगायचं आहे आणि अगदी थोडक्या पण स्पष्ट शब्दात म्हणजे परमात्म्याची प्राप्ती हे ज्यांनी ध्येय ठरवलेलं आहे. शास्त्राने ते आधीच सांगितलेलं आहे ते आहे म्हणून. पण अनेक गोष्टी कळल्यानंतर तर हे कळलंय की नाही, की आपला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नव्हे असं जे तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे किंवा या नरदेहाचेनी साधने सच्चिदानंद पदवी घेणे इतुका अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला श्रीराम. तर कुविद्या आणि सद्विद्या हे एकत्रपणे बेमारूनपणे अंतःकरणाचे दोनही धर्म प्रत्येक व्यक्तीत कमी अधिक प्रमाणात त्यांचं मिश्रण असतच असते कारण हे मिश्रण आहे. ते वेगळं करण्याची आपल्याला रीतही माहिती आहे आणि म्हणून त्याची रीत दोन्ही समास वाचावे. मी एका ठिकाणी गेलो होतो. आमचे चांगले साधक मित्र आहेत माझे. बऱ्याच वर्षापासून दासबोधाचा अभ्यास चिंतन करतात. स्वतः निरूपणही करतात. आणि त्यांच्याकडे गेलो ते दासबोधाचा नेमका हा समास वाचत बसले होते. मी त्यांच्या बाजूला बसलो. ते वाचित होते. मी श्रवण करीत होतो. निरूपण सुरू होतं. काही वर्षापूर्वी घटना मला आठवते अजूनही स्पष्टपणे. आणि त्यांनी आपल्या हातात एक पेन घेतला होता आणि त्या पेननी ते खुणा करत होते काही. मी त्यांच्या वाचनामध्ये काही बाधा आणली नाही, डिस्टर्ब नाही केलं. पण समाज पूर्ण वाचून झाला, त्यांनी ग्रंथ खाली ठेवला, त्याला वंदन केलं आणि मग रामदास स्वामींचा जय जयकार करून मग माझ्याकडे पाहून बोलले, बोला काय म्हणलं. म्हटलं मी कशासाठी आलो नंतर बोलेन, मला एक सांगा, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत तर काका एक गोष्ट सांगा, तुमच्या हातात पेन सद्विद्या निरूपण तुम्ही कशासाठी घेतला होता. ते म्हणाले यामध्ये रामदास स्वामींनी जी 193 लक्षणं सद्विद्येची सांगितलेली आहेत. मी असं टीक मारतो म्हणे की माझ्यामध्ये यातला कोणता गुण आहे आणि ज्याच्यावर असेल त्याच्यावर राईटची खून करत चालतो आणि मूर्ख लक्षणांचा वाचताना तेव्हाही राईटची करतो की ही मूर्ख लक्षणं माझ्यामध्ये आहेत. म्हणजे याचा काय उपयोग आहे. आणि नंतर मी जी खून केलेली आहे ते सद्विद्येचं लक्षण वेगळ्या डायरीत लिहून ठेवतो. माझी डायरी वेगळी, इतरांना दाखवायसाठी नाही. की 193 पैकी सध्या माझ्याजवळ 30 सद्गुण आहेत सद्विद्येचे. प्रामाणिक आहेत. साधक हा प्रामाणिक असला पाहिजे आपल्याशी तरी. आणि त्याला फसवून स्वतःला काय करायचं आहे, याला आत्मविवंचना म्हणतात. ते करून काय उपयोग आहे. ती ईश्वराची किंवा सद्गुरूंची फसवणूक आहे. प्रामाणिकपणे जे सद्विद्येचे गुण रामदास स्वामींनी सांगितले मी अशी टीक मारतो. आणि माझ्या आतापर्यंत 32 पर्यंतच आलो म्हणे. 193 नाही मुरले, मला नाही स्वीकारता आले अजून. बरीच यादी आहे, ती आपण वाचू शकता स्वतः. हे सगळे सद्विद्येचे लक्षण आहे. ते 32 आणि असं करता करता 193 त्याच्या अर्धे साधारणपणे 196-97 झाले की अर्धे होतात. असं लक्षात ठेवावं की साधारणपणे अर्ध्या सद्विद्येच्या लक्षणांवर जर प्रामाणिकपणे साधकाने टीक तो मारत गेला आणि अर्धी झाली तर समजावं की आपल्या अंगी आता सद्विद्या गुण येत चालले आणि सद्विद्येच्या गुणांनीच परमार्थाकडे परमात्म्याकडे प्रवास होतो, स्वरूपाकडे प्रवास होतो. कुविद्येच्या लक्षणांनी होत नाही. वे विद्ये वेदितव्ये तू इति हस्म ब्रह्मविदो वदंती परा च एव अपरा च. श्रुती आहे कठोपनिषदातली. दोन विद्या आहेच. वे विद्ये वेदितव्ये तू इति हस्म ब्रह्मविदो वदंती. ब्रह्मविद याचा अर्थ ब्रह्म जाणणारे, याचा अर्थ साक्षात्कारी पुरुष यांनी सांगून ठेवलंय की दोन विद्या आहेतच जगात, परा आणि अपरा. अपरा विद्येचं निरूपण आपल्याला सध्या नको, ते 7व्या-8व्या समासात दशकात येईल. पण पराविद्या ही सद्विद्या आहे. वे विद्ये, वे म्हणजे दोन, विद्येचं नाव आहे. दोन प्रकारच्या विद्या या जगात आहेत आणि श्रुती बोलते त्या अर्थी ते यथार्थ आहे. वे विद्ये वेदितव्ये तू इति हस्म ब्रह्मविदो वदंती परा चैवा पराच. परा आणि अपरा, सद्विद्या सगळी परा विद्येत येते, अपरा नाही अजून. कारण केव्हा तरी एकदा त्या सद्विद्येचाही पुढे त्याग होतो, करावा लागतो, होतो, गळून पडतो, ते आपण नंतर शिकू. पण तो त्याग होण्यापूर्वी ती अंगे बाणावीच लागते. तीनही गुणांचं निरूपण आपण आधी ऐकलं ना. रज तम सत्व
या क्रमाने रामदास स्वामींनी या आधीच्या निरूपणांमध्ये आपण ते सार रूपाने पाहिलं. पण केव्हा तरी एकदा सत्वगुणही सोडावा लागतो. तो न सोडावा नाही लागत, तो सुटतोच, गळूनच पडतो. साध्य होता साधनांचा ठाव नाही शिरा. त्रिगुणांचा अभ्यास, त्रिगुणांचा विचार, सत्वगुणांची वृद्धी, सत्वात संजय ते ज्ञान असंही शिकलो आपण. पण त्यानंतर सत्वगुण सुद्धा गळून पडतो, त्याची गरज उरतच नाही. कारण तो गुणत्रयातीत असा आहे. इथे नाही गुणांचा उपयोग. तसाच तो पराविद्याच्याही पलीकडे आहे. अपराविद्या, तो विचार नंतर येईल. पण पराविद्या म्हणजे सद्विद्या, निरूपण, लक्षण, ही सगळी पराविद्या आहे. आणि साधारणपणे आधी असलेल्या सगळ्या मिश्रण काळामध्ये आपल्याजवळ विद्या अविद्या दोनही प्रत्येक मनुष्यात कमी अधिक प्रमाणात असतात असं आपण पाहिलंय. पण मगाशी त्या ज्या साधकाचं उदाहरण सांगितलं त्यावरून हे आपण शिकावं सगळ्यांनी, की मला आधी सद्विद्या आणि कुविद्या नीट समजावून घ्यायच्या दासबोधाच्या आधारे. कशासाठी? प्रयत्न करून. यत्न तो देव जाणावा असं रामदास स्वामी बोलतात. प्रयत्न करून, पुरुषार्थ, प्रयत्नाला पुरुषार्थ म्हटलं रामदास स्वामी पुरुषार्थ गटात घेतलेला आहे. मी करीन यत्न देवा, प्रयत्न खूप करीन, अभ्यास करीन, त्यासाठी काही तप करीन. तप याचा अर्थ आपलं नेहमीचं जीवन थोडं बदलून वेळात वेळ काढून दासबोध, मनाचे श्लोक, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, उपनिषद, भगवद्गीता वाचणं, त्यासाठी वेळ खर्च करणं हे तप आहे. ते मी करीन. सद्विद्येची जास्तीत जास्त लक्षण मी अंगी बाणीच्या गुणांचं काउंटिंग करणं याला आत्मपरीक्षणाचा टप्पा म्हणतात. आणि आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःचं परीक्षण हे रोजच साधकांनी करायचं असतं. आमचे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या बोधवचनामध्ये आहे, साधकाने प्रामाणिकपणे रोज रात्री झोपताना सद्गुरूंना आज दिवसभरात काय केलं आणि काय नाही सगळं सांगावं. वाईट वागलं असेल तरी सांगावं, चांगलं तेही सांगावं. आणि त्यांना सांगावं की ह्या वाईटातून मला सुटू दे आणि चांगलं मला घेऊ दे. चांगलं आणि वाईट, चांगलं आणि वाईट, सद्विद्या आणि कुविद्या. त्याला चांगलं वाईट म्हणा, प्रपंच परमार्थ म्हणा, श्रेय आणि प्रेय म्हणा, शब्द काही द्या, हे सगळे समानार्थी शब्द साधारणपणे आहेत. पण त्या ज्या ज्या ठिकाणी ते आलेले आहेत त्या निरूपणाच्या अनुषंगाने त्यांना ही नावं आहेत. पण ह्या अत्यंत विरोधी जोड्या आहेत. असं आपण एकदा करावं आत्मपरीक्षण. आणि हे प्रत्येकाने करणीय आहे. हो, दासबोध आम्ही अभ्यास करतो आहोत. आम्हाला सद्विद्या निरूपण असून ऐकून वाचून त्यातली 193 लक्षणं समजावून घेऊन पुन्हा पुन्हा वाचली की सगळे लक्षात राहतात. एक सांगू आपल्याला, सगळ्या संतांनी, सद्गुरूंनी, आत्मनिष्ठांनी, जीवनमुक्तांनी ही सगळी लक्षणं अंगणी मांडलेली आहेत. हे कठीण आहे पण अशक्य नाही, त्या बांधता येतात. पुढचा आपण विरक्त लक्षणांचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा रामदास स्वामींच्या जीवनाचा साहजिकपणे त्यात आपल्याला अभ्यास थोडा करावा लागेल असतो. पण कुविद्या अविद्या दोनही मिश्रणांनी माझं जीवन, माझे अंतःकरण माझं हे मिश्र आहे. प्रयत्नांनी, आत्मपरीक्षणाने, स्वतः प्रामाणिकपणे हे दोन्ही वेगळे वेगळे रोज हुडकायचे आणि पाहायचं की हळूहळू कुविद्या कमी होऊन माझ्याकडे सद्विद्या कशी वाढत जाईल असा विचार करत जावा. आधी करावा विचार आधी करावा विचार, मग पहावा आचार, आचार विचारे पैल पार पाविजेत आहे श्रीराम. दासबोधातली ओवी अन्यत्र आहे, या समासात नाही आहे. आधी पहावा विचार मग राखावा आचार. आधी विचारच पाहावा लागतो. कुविद्या आणि सद्विद्येचा विचारच करतो आहोत आपण, दासबोधाच्या अनुषंगाने आधारे करतो आहोत. कुविद्येचा आधी होऊन गेला तिसऱ्या समासात, आता सद्विद्या निरूपण, सद्विद्या लक्षण निरूपण आपण अभ्यास करतो आहोत. आणि असं लक्षात ठेवावं की सद्विद्या जो जो आपली वाढत जाईल आणि तिचं बंधन अंतःकरणाला घट्ट होत जाईल, म्हणजे ते गुण वाढले की त्याचं बंधन घट्ट. ज्यांचं प्रमाण जास्त त्यांचं बंधन किंवा त्याचा घट्टपणा जास्त येईल की नाही. आणि व्यवहारामध्ये एक नियम होते की नंतर जे दोरी बांधली जाते त्या बांधण्यानी, समजा
उदाहरण देतो आपल्याला, एक उदाहरण बघू आपण. असे समिधा आपल्याला माहिती आहेत ना, समिधा मी स्वतः अनुभवलेलं आहे. एक 50-60 समिधा यज्ञासाठी कधी न्यायच्या होत्या आणि आमच्याकडे औदुंबराचा वृक्ष आहे. तर मी समिधा घेतल्या, वाळवल्या आणि मग त्यांना एक दोरी बांधली, त्या घट्ट राहाव्या यज्ञामध्ये. ते सोडतील तिथले पुरोहित वगैरे, पण त्या घट्ट बांधल्या. 50 समिधा एकत्र घेऊन त्याला एक दोरी बांधली. थोडीशी सैलच वाटायला लागली, म्हणून मी काय केलं, की अजून एक दुसरी दोरी घेतली आणि त्या समिधांना दुसऱ्या दोरीने अजून घट्ट बांधलं, जरा खाली बांधलं. खाली घट्ट बांधल्याबरोबर त्या बंधनाचा परिणाम वरचं बंधन शिथिल झालं. जसं हलवून घेतल्या समिधा थोड्याशा अजून, तर दुसऱ्या बंधनाने ते मी जरा अजून जोर लावून ताकद लावून बांधलं, तर वरचं बंधन त्या दोरीचं जरा सैल झालं. हा नियमच आहे. जे बंधन नंतर बांधल्या जातं ते घट्ट असतं आणि आधीचं बंधन शिथिल पडतं. याला महाभारतामध्ये एक छोटा प्रसंग आहे. आपल्याला पूर्ण प्रसंग नाही पाहायचा आता, पण आता आपल्या चिंतनाला तो फार उपयुक्त आहे म्हणून बोलतो आपल्याला. प्रसंगही थोडासा बोलतो, पण विस्ताराने नाही. आपल्याला काही महाभारत बोलायचं नाही. फक्त आत्ताचा जो आपण दृष्टांत पाहिला तेवढ्यापुरतं पाहायचंय. प्रसंग असा आहे की अर्जुनाचे 2-3 विवाह झाले त्याच्या जीवनात, असा प्रसंग आहे. आधी द्रौपदीशी विवाह झाला, 5ही पांडवांचा झाला आणि नंतर अर्जुनाने भगवंतांची भगिनी सुभद्रा हिच्याशी विवाह. ते त्रिदंडी संन्यास घेतला वगैरे भागवतात खूप विस्ताराने वर्णन आहे. पण सुभद्रा घरात आली आणि तिचा महाल वेगळा, परंतु अर्जुन द्रौपदीकडे तिला भेटायला आला. तर द्रौपदीला थोडासा रागच आला, सवत आली ना तिला, लटका राग तिच्या मनात आला आणि व्यास महर्षींनी महाभारतामध्ये सुंदर श्लोक लिहिला. तत्र त्वं गच्छ कौंतेय यत्र सा स्वात्मजात्मजा. हा काही चरण आपल्या फारसा कामाचा नाही. अर्थ पाहून घेऊ. तत्र त्वं गच्छ कौंतेय, हे कौंतेया अर्जुना तू तिकडेच जाता. एक नवीन नवरी परणून आणलीस ना, विवाह केलास ना, जा तिकडे, असा लटका राग आला. तत्र त्वं गच्छ कौंतेय, अर्जुनाचं नाव आहे. यत्र म्हणजे जिथे, सा स्वात्मजात्मजा, तिकडेच जा आता. कशाला आलास इकडे, असा लटका राग. पण तिच्या मुखामध्ये जे दुसरं चरण आहे ना, ते आत्ताच्या आपल्या दृष्टांताला एकदम समर्पक आहे. सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबंधश्लथायते. सुबद्धस्यापि भारस्य, दुसरा बंध आला ना तुला, दुसराच एक प्रेमाचा पाश आला ना अजून सुभद्रेचा, म्हणून माझ्यावर तर तुझं प्रेम काहीतरी कमीच होईल असं तिला म्हणायचंय. पण आपल्याला फक्त दुसऱ्या चरणाचा इथे उपयोग करायला. सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबंधश्लथा येते. दुसरं बंधन, त्या समिधेचं उदाहरण घेऊ पुन्हा आपण. दुसरी दोरी जरा जोराने आवळली की पहिली बांधलेली दोरी शिथिल होते. पूर्वबंध श्लथा येते. अंतःकरणामध्ये कुविद्येचे खूप धर्म आहेत, पण सद्विद्येचे धर्म प्रयत्नांनी वाचून, शास्त्र श्रवण, संत संगती, हळूहळू हळूहळू एक 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 वाढत वाढत जर सद्विद्येच्या गुणांचं बंधन अजून पक्क होत गेलं तर कुविद्येचं बंधन शिथिल होत. ते फिक्के पडायला लागतात. त्याचं आचरण करू नये असं वाटावं लागतं, कारण त्याचे धोके, त्यातून होणारे दुष्परिणाम हे ग्रंथ वाचून कळायला लागतात की ह्या कुविद्येच्या लक्षणांचा हा परिणाम माझ्यावर आहे, सद्विद्येच्या लक्षणांचा, गुणांचा, धर्मांचा मला असा परिणाम होतो आहे. पुष्कळ त्याची चर्चा दोन्ही समासात आहे, पण सार एकच आहे. सद्विद्या लक्षणांनी युक्त असलेलं अंतःकरण परमात्म्याकडे जाण्याला योग्य ठरतं. ते ज्ञान अंगाने असो, कर्मांगाने असो, भक्ती अंगाने असो, सद्विद्या हे फार मोठं भांडवल परमार्थातलं आहे. म्हणून रामदास स्वामींनी सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या नंतर शेवटी सत्वगुणच बोलले ते याच्या आधीच्या समासात. कारण इथे शब्द सद्विद्या, सद्गुण किंवा तिकडे 3 गुणांपैकी सत्व आणि सत्वगुण हा सद्विद्या वाढवायला कारणीभूत ठरतो. पण ज्याला कुणाला असं वाटतंय की माझी सद्विद्येचे गुणलक्षण धर्म वाढले पाहिजे, त्याने सत्वगुणाचं पोषण केलं पाहिजे. सत्वगुण जेणेकरून माझ्या अंगी बाणेल
असा आहार विहार इत्यादी सर्व स्वीकारलं जात असेल, तसं ग्रंथ वाचन असेल, तसे विचार डोक्यात असतील, श्रवण असेल, प्रवचन कीर्तन निरूपण यांचं श्रवण असेल, शास्त्र ग्रंथ वाचन असेल, संतांचा सहवास असेल, अंतःकरणात श्रद्धा भरपूर असेल, तर सत्वगुण वाढतो. सत्वगुणाची सगळी लक्षणं आहेत. प्रकाशकम अनामयम असं वर्णन आपण त्याचं गेल्या निरूपणात ऐकलेलं. तो प्रकाशक आहे, ज्ञान प्रकाशक आहे. अनामय म्हणजे निर्विकार, विकार नसलेला आहे, असा सत्वगुण आहे. म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती, हे जे रामदास स्वामींनी त्या तीनही समासांची साररूप ओवी आहे, मध्यवर्ती ओवी. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्रीराम. सत्वगुण उत्कर्षावर असला की सद्विद्या वाढूच लागते, वाढीच लागते. आणि ती वाढता वाढता इतकी वाढते की कुविद्या हळूहळू गळून पडायला लागते. तशाच प्रेरणा होतात. ती कर्म करू नये असं वाटायला लागतं साधकाला. ते सद्विद्येचं बळ आहे. एकदा का तिचं बळ वाढत गेलं ना, तर धनापाशी धन जातं, असं आपण जे नेहमी म्हणतो. तसं सद्विद्येच्या गुणांचं पर्सेंटेज वाढल्यानंतर इतर जे माझ्यात नाहीत ते जवळ आपोआप यायला लागतात. कारण ते सजाती आहेत, ते आकर्षण करतात, सजातीयच आकर्षण करतात. आणि त्याप्रमाणे सद्विद्या उत्कर्षाला लागते, वाढायला लागते. आतापर्यंत जे आपण पाहिलं, आपण रामदास स्वामींच्या दासबोधातल्या समासातली फक्त पहिली ओळी म्हटली. ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्धे सुलक्षणे, विचार घेता बळेची बाणे, सद्विद्या अंगी श्रीराम. इथे विचार शब्द आलेला आहे. विचार करिता बळेची बाणे सद्विद्या अंगी. विचारच आधी करावा लागतो. श्रोते हो, परमार्थामध्ये विचार हे फार मोठं साधन सांगितलंय. दासबोध रामदास स्वामींनी इतका मोठा ग्रंथ, एक शास्त्रीय ग्रंथ लिहिला. सगळे निरूपण आहेत, ते सगळं मार्गदर्शन साधकांना आहे. पण दासबोधाचा समारोप ज्या ओवीमध्ये आहे ना, विमळ ब्रह्म निरूपण समाज शेवटचा 20 समाज 10, ती शेवटची ओवी. म्हणजे दासबोधाच्या समाप्तीची ओवी कशी आहे माहिती आहे? माहिती अनेकांना पाठी असेल. ऐशी हे विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. हे सकळ जगदीश्वराने केले. ऐशी विचाराची कामे. विचार हे परमार्थातलं फार मोठं साधन आहे. आमच्या इथे विवेक चूडामणी मध्ये श्लोक आहे, संसार दीर्घ रोगस्य, संसार दीर्घ रोग, संसार नावाचा दीर्घ रोग, भवरोग ज्याला म्हणतात. हा कशा कोहम कस्य संसारा विचारेण विधीयते. संसार दीर्घ रोगस्य विचार हा परम औषध. परम औषध त्या रोगावरचं कोणताही विचार हा, तो विचार कर्तव्य, असं विचारसागर मध्ये वाक्य आहे. संसार दीर्घ रोगस्य विचार हा परम औषध, कोहम कस्य संसार विचारेण. विचाराने शक्य होतं. म्हणून विचार हे खूप मोठं साधन परमार्थामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी रामदास स्वामींनी अगदी काळजीपूर्वक विचार शब्द वापरला. विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी श्रीराम. आणि आपल्या सर्वांना विचार करण्याची सवय आहे हो. आता हे माझं निरूपण मी 5ला सुरू करणार होतो. सकाळपासून त्याच अनुसंधानात की 5ला आपल्याला निरूपण करायचं आहे, मोबाईलवर न्यायचं आहे, तो पूर्ण चार्जिंग करून ठेवायचा आहे, चार्जिंगचं वायर न्यायची आहे, तो कसा मांडायचा आहे, की मागचं अधिष्ठान दिसेल, मला काय काय बोलायचं, सगळा विचार. त्याच विचारात विचार करण्याची आपल्याला सवय आहे. कोणतंही कर्म करण्यापूर्वी ते सिद्धीला जाण्यासाठी आधी आपण विचारच करतो. अगदी व्यावहारिक कर्मांमध्ये विचार हेच आपलं अधिष्ठान असतं. फक्त संसारामध्ये जो विचार केला जातो त्याचं रूपांतर चिंतेत होतं, आणि परमार्थात जो विचार केला जातो तो चिंतनात नेतो. पुन्हा म्हणतो एकदा वाक्य, प्रपंचामध्ये सहसा कर्माच्या सिद्धीसाठी आपण जो विचार करतो तो चिंतेत नेतो माणसाला. होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही, असा चिंतेत नेतो. पण जो परमार्थात विचार करावा तो चिंतेत न नेता ज्या एका अंतःकरणाच्या अवस्थेत नेतो त्याला चिंतन म्हणतात. आणि चिंतना पाठोपाठ मनन येतच, ती जोडीच आहे आणि ते आवश्यकही आहे. विचार हा परम औषध हा. आणि म्हणून विचार करण्याची आपल्याला सवय आहे, व्यवहारात तो आपण करतोही.
तीच सवय परमार्थामध्ये वापरावी. सद्विद्या आणि कुविद्या ही दोन्ही लक्षणं कशी वेगळी आहेत नीट समजावून घ्यावं. त्यांचे परिणाम, त्यांची फलं समजावून घ्यावी. आणि परमात्म्याकडे जाण्याकरता सद्विद्या जर अत्यंत पूरक आणि अधिष्ठात्री म्हणून असेल, तर मी माझ्या सद्विद्या लक्षणांची सतत वृद्धी करायला पाहिजे. हे आपल्या अंतःकरणाला आपणच शिकवीत जावं. त्याचा फार उपयोग होतो. पण सध्या जगाची एक रीत आपण जर पाहिली, जगाची जर एक रीत पाहिली, तर सहसा विचारांच्या अंगाने काही आपण परमार्थ केला पाहिजे अशा भूमिकेत अनेक जण नसतातच. पण परमार्थाचं खरं अंग आणि शेवटचं अंग विचारच आहे. विचारच आहे. पुष्कळ प्रकारच्या परमार्थिक खटपटी माणसं करतात. खटपटीच म्हणून पण त्याला करतात, क्रिया करतात, कर्म करतात. पारमार्थिक असतं. रामदास स्वामींनी आत्माराम नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे श्रोत्या. 5च समास आहेत. छोटासा 185 ओव्यांचा पूर्ण ग्रंथ आहे. पण त्यांच्या अनुभवाचा प्रांत असलेला ग्रंथ आहे. जसं माऊलींचा अमृतानुभव आहे, तसा समर्थांचा आत्माराम आहे. 5च समास आहे. त्याग निरूपण आणि प्रारंभ होऊन साधन निरूपण नावाचा एक 4था समास आहे. त्यामध्ये एक ओवी आहे. परमार्थ उठाठेवी करिता, परमार्थ उठाठेवी करिता लाभची आहे तत्वता. नित्य नवी शुद्धता वृत्तीस होय, नित्य नवी शुद्धता वृत्तीस होय नित्य नवी. त्याने वृत्तीला शुद्धता येते. परमार्थ उठाठेवी करिता. खरं शब्द तेवढासा चांगला नाही, कारण उठाठेवी हा शब्द सहसा आपण प्रपंचातल्या कर्मांचे कटकटी, उठाठेवी, काय उठाठेवी लावल्या तेच ते असं आपण प्रपंचाविषयी बोलतो. पण रामदास स्वामी त्यांनी परमार्थ उठाठेवी करिता. उठाठेवी याचा अर्थ आतापर्यंत आपण शिकलो विचार. माझ्यामध्ये सद्विद्ये पूर्ण बिंबण्यासाठी, ते गुण स्वीकारण्यासाठी केलेले प्रयत्न, खटपटी, त्यासाठी केलेला वेळेचा त्याग, हे सगळं परमार्थ उठाठेवी पाहता लाभची आहे तत्वता. दिसेन दिवस शुद्धता वृत्ती सहोय नित्य नवेशी. दिसेन दिवसा दिवस, आजच्या पेक्षा उद्या जर अजून एक सद्विद्येचा गुण माझ्या अंगात आला, तर उद्या वृत्तीला म्हणजे अंतःकरण वृत्तीला शुद्धता येत जाते. दिसेंदिस शुद्धता वृत्तीस होय नित्य नवी श्रीराम. समर्थांची आत्मारामात एवढी आहे. परमार्थ उठाठेवी करिता. ही उठाठेवी करावी आणि त्यांनी धन्यतेकडे, माझ्या स्वरूपाकडे, माझ्या ध्येयाकडे माझी वाटचाल होत असते. हे कायम लक्षात ठेवावं. आणि ते सद्विद्याद्वारेच होतं. म्हणून कुविद्येचा त्याग आणि सद्विद्येचा अंगीकार हे साधकाचं फार मोठं एक कर्तव्य असतं. हो, त्यामध्ये अनेक काही घटक कार्य करीत असतात. इतक्या घटकांचा आपण सध्या तूर्त विचार ह्या निरूपणात नाही करत आहे, कारण रूपाने आपण हे चिंतन घेत आहोत. इतर गोष्टी म्हणजे काही प्रारब्ध, काही ईशकृपा, काही गुरुकृपा, काही स्वप्रयत्न असे त्यात अनेक घटक कार्यरत असतात. पण कुविद्या हळूहळू नाहीशी करून सद्विद्या अंगी बाणणे हे आपल्याला करायचं. एवढं आपण तूर्त लक्षात ठेवू सगळेजण. असो ऐसे हे उत्तम गुण, त्यामध्ये जेवढे काही 193 सांगितले, असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलले श्रीराम. 193 लक्षणं सांगितली ना, अल्पमात्र बोलले रामदास. सध्या जर आपण एकंदर समाजाकडे पाहिलं ना श्रोते हो, कारण सद्विद्या अंगामध्ये बाळगण्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे. आणि सहसा समाजामध्ये किंवा आपण जे पाहतो जग, त्या जगातल्या व्यक्तींमध्ये सध्या रज आणि तमाचं फार आधिक्य आहे. रज तमांचं जोपर्यंत आधिक्य आहे म्हणजे जास्त प्रमाणात आहे, तोपर्यंत हे सद्विद्या लक्षणं, सद्विद्या निरूपणात सांगितलेली लक्षणं ही अंगी बांधणं खूप कठीण जातं. कारण सहसा अपवादात्मक व्यक्ती असतात, ज्यांच्यामध्ये सद्विद्या सतत वाढत जाते, असेही असतात. पण आम्हाला सद्विद्या वाढवायचीच नाही असं व्रत घेतलेले काही असतात. पण रजोगुण भरपूर असतो, त्यामुळे कीर्ती मिळावी हे तर वाटतं. ते फक्त एवढ्या जीवनापुरता विचार करतात. पारलौकिक जीवनाचा विचार
करीत नाहीत. पारलौकिक जीवनाचा विचार ज्यांनी केला, प्रारंभ केला, मांडला, ऐकला, सांगितला, ग्रंथ श्रवण केले, त्यांना हा विचार रुजतो. पण ज्यांनी हा रुजवलेला नाही, त्यांना फक्त आत्ता सर्व मला जो उपलब्ध जीव आहे, देह आहे ना, बस तो फक्त आनंदाने कसा जगावा, त्यासाठी खाणं, पिणं, मौज करणं, बागडणं, सरणं, नटणं, हा सगळा रजोगुणाचा कार्यक्रम आहे. आणि त्यातून मला मान, कीर्ती, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, यश त्यातून कसं मिळेल हाच विचार. पण जी विद्या परमात्म्याकडे मला नेते ती सद्विद्या. आणि जी विद्या तिला विद्या 14 विद्या 64 कला आहे ना, कला नैपुण्य वाईट नाही, तमोगुणी नाही, त्याचा उपयोग नाही हो. त्याचा परमात्म्याकडे जाण्यासाठी उपयोग नाही. एक छोटीशी कथा सांगतो आपल्याला. अकबर आणि बिरबल जोडी माहिती आपल्याला. अकबर फार गुणी होता. नवरत्नांचा दरबार त्यांच्या इथे आहे. त्यात तानसेन तानसेनही आहे, त्यात बिरबल आहे आणि फार गुणीच होता. गुणग्राहकही होता, गुणांची कदर करणारा होता. आणि अकबराने एकदा बिरबलाला सांगितलं, बिरबला, आपण काही कलाकारांना पुरस्कार देऊ म्हणे आणि परीक्षक तू हो. काही येतील आपापल्या कला सादर करतील दरबारामध्ये आणि तू शेवटी सांग की तुला सगळ्यात योग्य आणि चांगली कला कोणती वाटते. पुरस्कार सगळ्यांनाच देऊ आपण. जेवढे भाग घेतात सगळ्यांना कन्सोलेशन प्राइजेस किंवा प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्र देतातच, द्यायला पाहिजे. त्यांचं प्रोत्साहन मिळतं, त्यांची कला ते अजून वाढवतात. मग आपला मुद्दा सुरू आहे, जी कला, जी विद्या परमात्म्याकडे नेते, विद्येचं अंग कला आहे. विद्येचं एक अंग कला आहे. 14 विद्या 64 कला. या कला खरं विद्याच आहेत. त्या आत्मसात कराव्या लागतात. त्यासाठी मेहनत, श्रमही खूप करावे लागतात. पण श्रीमद भागवत म्हणतं, जर ज्या कलांचा उपयोग फक्त प्रसिद्धी, यश, कीर्ती, पैसा, मान यासाठी केला जातो, ते श्रम एवही केवलम. म्हणजे भगवत चरणांची मला प्रेम वाढवू देत नाही, अशा सगळ्या क्रिया श्रम एवही केवलम असं भागवतात व्यास बोलले. ते श्रमच आहेत फक्त. अकबर म्हणाला बिरबला, काही कलाकारांना बरोबर. बिरबलाने दवंडी पिटवली. बरेच कलाकार आले, गाळणी होत गेली. शेवटी 2 उरले. 2 पैकी श्रेष्ठ कोण हे सांगायचं. पहिला कलाकार, त्यांनी प्रावीण्य मिळवलं एका कलेमध्ये. कला कोणती? तो 50 फूट दूर एक लहानशी सुई निडल ठेवलेली, निडल 50 फूट अंतरावर, आणि तो दोऱ्याला काही गोल वगैरे लावून इथून असा दोरा फेकून त्या सुईतून तो तो दोरा जाणारच, या कलेत त्यांनी प्रावीण्य मिळवलं. त्याची कला आधी सादर झाली. खूप दूर अंतरावरून, मला ते 50 फूट आठवतं, कदाचित 5 फूट असेल, कदाचित 5 इंच असेल. पण बऱ्याच दुरून जे सर्वसामान्य मनुष्य करू शकत नाही. मी माझा विचार सांगतो ना, मला 2-3 ट्यूबलाईट लावले तरी सुईमध्ये दोरा माझा जातच नाही. मला माझ्या धर्मपत्नीला सांगावं लागतं की सुईत दोरा घालून दे, हार करायचा. जातच नाही. मला सुईची भोक 2-4 दिसतात आणि दोऱ्याचे 10-12 तंतू दिसतात. ते किती प्रयत्न केला, 10-20 मिनिटं केलं तरी जात नाही. जितका वेळ मी पूजेला देत नाही, तितका वेळ सुईत दोरा घालण्यात माझा जातो. त्यामुळे मदत घेतो मी. पण तो कलाकार त्यात प्रवीण झालाय. त्याने ती कला प्रयत्नांनी, श्रमांनी साध्य केली आहे. काही दूर अंतरावरून जे सामान्य मनुष्य करू शकत नाही, त्याने असा दूरून तो दोरा फेकायचा आणि ती सुई दोरा गेला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, अकबराने टाळ्या वाजवल्या, सर्वांनीच ते कौशल्य पाहिलं. लागोपाठ 10 वेळा त्या कलाकारांनी सुईत दोरा दूर काही अंतरावरून असा फेकून ओवून दाखवला. प्रसन्न झाले. अकबरही प्रसन्न झाला. अकबर म्हणाला, हा आणि दुसरा कोण आहे? एक दरिद्री गरीब ब्राह्मण, तो उभा राहिला आणि त्यांनी काही भगवद्गीतेचे श्लोक म्हटले. काय कोणत्या अध्यायातले म्हटले असतील, पण अगदी बिनचूक अभ्यास त्यांनी केला आहे. संथा घेतली आहे कुठेतरी. एक पूर्ण भगवद्गीतेचा अध्याय त्यांनी मुखोद्गत म्हणून दाखवला. अगदी सगळ्या व्याकरणाच्या नियमानुसार त्याला अर्थ कळतही होता. अर्थ समजेल अशी वाणी, स्पष्ट उच्चार आणि लीनपणा, नम्रपणा. आपल्या राजा हा देव असतो, या भावनेने राजाला वंदन करून, कृष्णाला वंदन करून त्यांनी ती आपली कला म्हणूया तिला तूर्त आपण, ती विद्या सादर केली. आणि शेवटी 2च हे उरले होते.
झाली त्याची कला, तो जागेवर बसला. सुईमध्ये दोरा ओवणारा तोही जागेवर बसला. आणि अकबर म्हणतो बिरबला, पुरस्कार तर आपण सगळ्यांना देणार, पण तू सांग की या दोन कलाकारांमध्ये श्रेष्ठ कोण. आणि बिरबलाचा निर्णय अकबर मान्य करीत असे. कारण बिरबल चातुर्यासाठी प्रसिद्ध आहे, तो आचरणशीलही आहे, देवावर विश्वास ठेवणाराही आहे, तो श्रद्धावंत आहे, अकबराला फार प्रिय आहे. सांग बिरबला, या दोन मध्ये कोणती श्रेष्ठ कला आहे. बिरबल उभे राहिले आणि म्हणाले, खावीन सुईमध्ये दोरा टाकणारीची या माणसाची कला खरोखरच ही श्रेष्ठ प्रतीची, यात वादच नाही. पण आपण जर मला निर्णय द्यायला सांगाल तर पहिला क्रमांक ज्यांनी भगवद्गीतेचा अध्याय म्हटला त्याला आहे. अकबर म्हणाला, हे तर सोपं आहे, कोणाकडे जाऊन महिन्यावर शिकलं तर सहज येतं. सुईत दोरा घालणं किती कठीण आहे. श्रम एवही केवलम, फक्त प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा यासाठी साध्य केलेली ती कला आहे. ती देवाकडे नेण्यासाठी काहीच उपयोग नाही. पण त्या सुईत दोरा गेल्यानंतर तो काय देवासाठी हार करायला बसला काय? नाही. तेवढीच कला, सुईत दोरा घालणे, गावोगावी प्रसिद्धी मिळवणे, फोटो काढणे, व्हॉट्सअपवर टाकणे, एवढंच काम. आणि समर्थ त्याला म्हणतात, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान. नाना कलांचे ज्ञान, नाना सरितांचे दान, नाना वरितांचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे श्रीराम. जी कला आणि विद्या, इथे विद्या व शब्द वापरलाय आपण, जी विद्या परमात्म्याकडे मला नेते, भगवद्गीतेचा एक अध्याय त्यांनी मुखोद्गत केलेला तो रोज जर म्हणेल, पुढे अर्थ समजून कळेल, तर भगवद्गीता आहे परम उद्धाराचं साधन आहे. भगवद्वेषिणी म्हटलंय तिला. त्यामुळे बिरबलाचा निर्णय अकबरालाही मान्य झाला. आपला मुद्दा सुरू आहे. पण सध्या समाजामध्ये, जगामध्ये मी प्रसिद्धीला कसा पावेन, आणि एक उदाहरण सांगतो, हे काही कामाचं नाही आहे. त्यांनी काही वेळ प्रतिष्ठा मिळेल, मान मिळेल, सन्मान मिळेल. आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते, ते 50 वर्षाचे झाले. व्हावं त्यांनी. मित्रवर्ग होता मोठा, ज्या एरियात कॉलनीत राहत होते आमच्या अमरावती गावात, माझे मित्रच होते. त्यांनी एक स्वतः सभा बोलावली. त्यांचे सगळे शिष्य नाही म्हणू आपण, व्यवहारात काही शिष्य नाही म्हणत, अनुयायी म्हणा, मित्र म्हणा, खूपच सुहृद म्हणा, नेहमीचे जवळचे, हाकेला ओ देऊन येणारे, संकटात धाव येणारे, वगैरे वगैरे, अशा 50-60 मित्रांचा मेळावा त्यांनीच मीटिंग बोलवली. आपणच सांगितलं, यंदा माझा 50वा वाढदिवस आहे. तर मग ते सगळे म्हणाले, मग काय, आपण मोठ्या प्रमाणात साजरा करू. त्यांनी सांगितलं. मग करू नये असं नाही, इतरांनाही वाटत होतं. आणि मग त्यांनी आपणच सांगितलं की ह्या वाढदिवसात समारंभ घ्या, हॉल बुक करा, बॅनर्स छापा, योग करा, टेव करा, त्या मंत्र्याला बोलवा, असा करा, तसा करा, वर्तमानपत्रवाले बोलवा, त्याला पब्लिसिटी द्या, येऊ द्या. आता सगळे त्याचे मित्र सगळ्यांनी होकार दिला. यांना भेट काय द्यायची सगळ्यांनी मिळून. सगळे म्हणाले की तुम्हाला आम्ही असं करू, शाल श्रीफळ देऊ. कोणी म्हणे नाही नाही नाही, तुम्हाला आम्ही कुठेतरी दूर जाण्यासाठी, हिल स्टेशनवर जाण्यासाठी विमानाची तिकीट देऊ, वगैरे. ते म्हणे नाही, असं नाही करायचं. 50वा वाढदिवस, तुम्ही मला सगळ्यांनी 50 पाकळ्या असलेलं सोन्याचं एक कमळ द्यायचं, तुम्हीच द्यायचं. खाली माना घालायला लागले. 50 पाकळ्याचं सोन्याचं कमळ केवढ्याचं होईल, कॅल्क्युलेशन करायला लागले बोटावर. तेच म्हणाले, त्यासाठी आतून म्हणाले, काळजी करू नका, पैसे मीच देईन. आपलाच 50वा दिवस, आपणच बोलवलेली मीटिंग, त्याची पब्लिसिटी आपणच, त्याची इच्छा, प्रसिद्धीची हाव, आणि द्रव्य आपणच देणार. मग लोक टाळ्या वाजवणार, मग त्याचे फोटो घेणार, आणि मग कृतकृत्यष्ट भारत. प्रसिद्धी, ही प्रसिद्धीची हाव आणि वखवख, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, मान, सन्मान याची अपेक्षा, हीच मुळात हा सगळा रजोगुणाचा कार्यक्रम आहे. तिथे सत नाहीच आहे. आमच्या इथे एक सुभाषित आहे, घटम विद्यात पटन छिद्यात कुर्यात रासरोहणम. सोपा अर्थ आहे, अगदी चांगलं सुभाषित आहे. घटम विद्यात पटन छिद्यात कुर्यात रासरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत. हे सर्व प्रसिद्धीसाठी. घटम विद्यात, घट मातीचे काही भांडे असतात, अशी स्पर्धा होता तो आजकाल, की एका मिनिटामध्ये इथे काही मातीचे भांडे मांडलेत, बोळके ज्याला म्हणतात, एका मिनिटात जास्तीत जास्त कोण फोडेल काठीने. घटम विद्यात, मग फोटो. पेपरला प्रसिद्धी.
वस्त्र फाडा. घटम विद्यात पटम छिद्यात, फाडा, वस्त्र फाडा. नाहीतरी जगात सध्या वस्त्र फाडण्याचे कॉम्पिटिशन आहे. कोणी मांडीवरची पॅन्ट फाडा, कोणी इथलं फाडा, खांद्यावरचं फाडा, कोणी पाठीवरचं फाडा. जास्तीत जास्त उघडं राहायचा प्रयत्न करा. घटम विद्यात पटंचिद्यात कुर्यात रासवरोहणम. प्रसिद्धीसाठी माणसाने काय काय करावं? थोडा विनोदाचा श्लोक आहे, पण खरं आहे की नाही सांगा. कुर्यात रासवरोहणम. गाढवावर बसा, मिरवणूक काढून घ्या. आहे काय मूर्खांना अशी आवड असते की प्रसिद्धीसाठी माणसं काय करणार नाही, काय करणार नाही. शास्त्रकारांनी म्हटलंय कुर्यात रासभ म्हणजे गाढव. गाढवाच्या पाठीवर बसून फोटो काढा, व्हॉट्सअप करा, किंवा आपल्याच एरियामध्ये गाढवावर बसून मिरवणूक करा. किती प्रसिद्धी मिळेल पहा. चांगली आहे काही? ती वाईट आहे. लोक हसतील, कुचेष्टा करतील, चेष्टा टिंगल करतील, टवाळी करतील, पण प्रसिद्धी मिळेल मात्र. येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुष होय. सध्या जगामध्ये याची खूप कॉम्पिटिशन आहे. कोणत्या तरी प्रकाराने मला खूप प्रसिद्धी मिळाली पाहिजे, याचा खूप गवगवा होईल. प्रसिद्धीकडे पाहून लोक हे करतात. पण हा काही हे ज्ञान नव्हे या गटातलं हे सगळं आहे. कारण सत्वगुणाचं अधिष्ठान नाही. सत्वगुणाचं अधिष्ठान असेल तर मनुष्याला माझ्या अंगी मी सद्विद्या वाढवावी असंच वाटत जात. आणि म्हणून सत्वगुणाचा अधिष्ठान वाढवीत जावं, सद्विद्या अंगीकारत जावी, बाणत जावी. समर्थांनी अनेक लक्षणं सांगून शेवटी या दासबोधाच्या समासाचा समारोप केला आहे. ऐसी हे सद्विद्या बरवी, ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रापाशी असावी, परी विरक्ते पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप शिरा. परी विरक्ते पुरुषे अभ्यासा. ऐसी हे सद्विद्या बरवी. बरवी म्हणजे चांगली. ही खूप चांगली आहे. का तिला चांगलं म्हटलं? कारण ती परमात्म्याकडे नेणारी आहे. ती परमात्म्याच्या दारापर्यंत नेणारी, वाटचाल करवून देणारी आहे. ऐसी आहे सद्विद्या बरवी. आणि रामदास स्वामी म्हणतात सर्वत्रापाशी असावी. इथे सर्वत्रापाशी शब्दाचा अनस्यूत शब्द आहे. दासबोधामध्ये सर्वत्र हा शब्द साधकांच्या दृष्टीने आलेला. म्हणजे मूर्खच आहेत, पडत मूर्खच आहेत, ज्यांना काही करायचंच नाही आहे. अजून खाली जाऊ, देव ईश्वर सद्गुरू मानितच नाही, त्यांना हे सांगणं काय उपयोग नाही. म्हणून दासबोध साधकांचा ग्रंथ आहे. साधके पाहावे सावकाश, साधकांचा ग्रंथ आहे. साधकांचं जीवन अजून समृद्ध करून त्यांना देवापर्यंत पोचण्याच्या मार्गाला लावणं. गमू पंथ आनंद या राघवाचा, असं मनोबोधात रामदास. राघवाचा पंथ, देवाचा पंथ म्हणजे माझ्या स्वरूपाचा पंथ. ह्या पंथावर वाटचाल करण्यासाठी दासबोधाचा सगळा उपदेश आहे. ऐसी आहे सद्विद्या बरवी सर्वत्रापाशी असावी, परी विरक्ते पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप श्रीराम. पुढचं समास आपला विरक्त लक्षणांचा येणार आहे, त्यामुळे आपण ते चिंतन त्यात करूयात. पण तूर्त असं आपण ठरवूया की 50% माझ्याजवळ सद्विद्या लक्षणं जर बांधल्या गेली तर मी परमार्थाचा खरंच अधिकारी आहे. 100% जेव्हा होतील तेव्हा साधन चतुष्टय संपन्नता माझी पूर्ण होईल. जी दासबोधात ठळकपणे एकाच समजतात साधन चतुष्टय संपन्नता हा विषय नाही, पण सद्विद्या निरूपणाच्या निमित्ताने 193 ओव्यांच्या या लक्षणा 193 लक्षणांमधून रामदास स्वामींनी साधन चतुष्टय संपन्न साधकांनी कसं व्हावं याच्या सगळ्या खुणा, याची सगळी चिन्ह एकेका ओवीमध्ये खरं सगळेच अभ्यास करण्यासारखे आहे. तो भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशीळ लीन केवळ तत्पर अमृतवचनी श्रीराम. किती एक एक गुणावरती निरूपण करण्यासारखं आहे. आणि याचे स्वतंत्र निरूपण आहेत. भाविक याच्यावर निरूपण आहे, सात्विक सत्वगुणाचं निरूपण झालं, प्रेमळ हे सगळे परमार्थासाठी देवप्राप्तीसाठी आवश्यक असलेले गुण आहेत. 193 पैकी आपण वाचले एकच हवी. भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशीळ. शांत अंतःकरण, कारण शांती हे परब्रह्माचं लक्षण आहे. शांत मचल मद्वय
विज्ञान घन एवा अस्मी अशी श्रुती आहे. शांत त्याचं लक्षण आहे. क्षमा, दयाशील, क्षमेचा पुरुष असावा. दया अंतःकरणात असावी दुसऱ्याविषयी, प्राणीमात्रांविषयी, इतरांविषयी, दारिद्र्याविषयी. कुणाला काही दुःख आहे त्या दारिद्र्याविषयी आपल्या मनात दया उत्पन्न झाली पाहिजे. लीन, अत्यंत लीन, केवळ तत्पर, अमृतवचनी श्रीराम. काय काय विशेषण आहेत. एकेका विशेषणासाठी पुढे दाखवतात एक एक निरूपण आहे. हो, ह्या समासात तेवढी लक्षणं आहेत 193, पण ह्या सर्वांवरती बहुतेक या सद्विद्येच्या एकेका गुणावरती पुढे निरूपण आहे. ऐशी सद्विद्या बरवी. सगळी काही लक्षणं आपण वाचित नाही. आपल्याजवळ दासबोध ग्रंथ आहे सगळ्यांजवळ. आपण नित्य वाचितही असता. तो अभ्यास करावा, वाचित जावी. सद्विद्या उत्कर्षाला नेण्याचा प्रयत्न करावा. आणि सद्विद्या मग प्रत्येकाजवळची वृद्धिंगत होणे आणि स्वप्रयत्नांनी होत असेल तर रामदास स्वामींनी उपाय सुचवला आहे शेवटी, की संत संघात जावं. कारण संतांजवळ सद्विद्या सगळी पूर्णच असते. कोणतेही संत घ्या, माऊली घ्या, ज्ञानोबा घ्या, तुकोबा घ्या, त्यांच्याजवळ सद्विद्या अंगात परिपूर्णतेने बांधली असते. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. अशा पुष्कळ ओव्या येतात. संतांपाशी बसावं, प्रत्यक्ष सहवास त्यांचा आपल्याला घडेल असं बघावं, त्यांची अमृत वचन ऐकावी, ती चित्तात साठवावी. कारण संतांजवळ आपण गेलं ना की आपलं जे डोकं आहे त्याला म्हणतात, स्थूल भाषेत त्याला डोकं म्हणू आपण. आपलं पूर्ण डोकं बदलवून देण्याची क्षमता संतांमध्ये असते, सद्गुरूंमध्ये असते. सद्गुरूंचा संतांचा सहवास आपलं फिरलेलं डोकं, डोकं फिरतं कशाने? विद्या लक्षणाने फिरतं. विद्येचा सगळा कार्यक्रम रजतमावर आधारित आहे. ते डोकं फिरतं, फिरलेलंच असतं. खरं म्हणजे संतांकडे कोणत्याही गेल्यानंतर न बाहेर एक बोर्ड लिहिला असतो. तो व्हर्च्युअल रियालिटी मधला असतो, दिसत नाही कोणाला, पण त्यामध्ये अनस्यूत असतं. इथे डोकी बदलवून मिळतील, इथे डोकी बदलवून मिळतील असं तिथे अनस्यूत बोर्ड असतं, दिसत नाही आपल्याला. आणि पहा आपण नियमाने ठरवलेल्या पद्धतीने सद्गुरू किंवा संत यांचा सहवास ज्यांना लाभतो असे साधक बघा आपण, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत झालेला दिसतो आपल्याला. शांतपणा येतो, दया येते, प्रेमळपणा येतो, नियमितपणा येतो. कारण संत किंवा सद्गुरू हेच शिकवतात. काही उपासना किंवा साधना देतात, त्याची घडी देतात की असं असं करा. आणि सहसा सद्गुरू आणि संत अनुयायी जे असतात, शिष्य असतात, ते तसं टाळत नाही करायला. सद्गुरूंची आज्ञा त्यांच्यासाठी प्रमाण असते. म्हणून संत किंवा सद्गुरू यांच्या दरबारात बसत जावं. फिरलेली डोकी दुरुस्त करण्याचं ते ठिकाण आहे. डोकं फिरतं कुविद्येमुळे, मूर्ख लक्षणांनी, वाईट वागल्यानी. आणि अगदी सोप्या भाषेत म्हणजे संत आपली वाईट वागणूक असेल तर ती दुरुस्त करतात. त्यासाठी ते सक्षम असतात, कारण त्यांची सगळी वागणूक चांगलीच असते. त्यासाठीच त्यांचे अवतार असतात. त्यासाठी ईश्वरांच्या योजनामध्ये त्यांचं येणं असतं. आणि म्हणून संत सहवास परमार्थामध्ये, संत सहवास किंवा सज्जन संगती हे फार मोठं साधन सांगितलं आहे. आणि आपोआप न कळता फार एकट्याला बसून उपदेश करतील किंवा निरूपण करतील असं नाही, सहज बोलणे हितोपदेश. आणि त्यासाठी संत संघासाठी इतर संघ हळूहळू टाळत जावे, जे कुविद्येचे संघ आहेत. कुविद्येचा अर्थ ज्या ठिकाणी कुविद्याच पदरात पडते ते संघ कमी करावे आणि संत सहवासात शक्यतोवर जास्तीत जास्त बसायचा प्रयत्न करावा. याने हळूहळू कुविद्येचं प्रमाण कमी होऊन सद्विद्येचं, मगाशी म्हटल्याप्रमाणे, बंधन घट्ट होत जाईल आणि पूर्वबंध श्रथा येते. पूर्वबंध जो आमच्याजवळ कुविद्येचा आमच्या अंतःकरणाला पक्का घट्ट पडलेला विळखा असेल, तो हळूहळू हळू सैल होत जाईल. आणि सद्विद्या जितकी उत्कर्षावर जाईल किंवा अंगी बांधल्या जाईल, तितकं हळूहळू सगळंच प्रत्येकाचं आचरण दुरुस्त होत जाईल. आणि म्हणून संत आनंदाचे स्थळ अशी जी ओवी आहे ना रामदास स्वामींची दासबोधातली आहे, संत स्तवनामध्ये, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. हा संत समागमाचा परिणाम धर्मग्रंथांमध्ये, सगळ्याच ग्रंथांमध्ये
संत सहवासाला फार मूल्य दिलेलं आहे. आपोआप न सांगता, काही न करता सन्मार्ग लागतो. चांगला मार्ग, सद्विद्येचा मार्ग म्हणजे चांगला मार्ग आहे, देवाकडे नेणारा, म्हणून सन्मार्ग. मनोबोधामध्ये रामदास स्वामींनी एक श्लोक लिहिलाय, मना सर्वही संग सोडवून द्यावा. मना सर्वही संग सोडवून द्यावा. मनोबोधाच्या समाप्तीकडे असताना रामदास स्वामींचा श्लोक आहे. मना सर्वही संग सोडवून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा. जयाचैनी संगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. जनी साधने वीण सन्मार्ग लागे. खूप कमी कष्टामध्ये, साधने वीण म्हणजे कमी कष्टामध्ये सन्मार्ग लावून घ्यायचा असेल, चांगल्या पथावर वाटचाल करायची असेल, तर संत संगा इतका प्रभावी उपाय नाही. जयाचैन संगे महादोष जाती, हे मनाच्या श्लोकातला शब्द आहे. जनी साधने वीण, मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा. सज्जन संगती, संत संगती. आपल्या कोणत्याही धर्मग्रंथामध्ये संत संगतीचं अपार मूल्य आणि महत्व आहे. ते यासाठी आहे. तूर्त आजच्या निरूपणाच्या अंगाने त्याकडे या दृष्टीने आपण पाहूया की संत सहवासात प्रत्यक्ष बसल्याने कुविद्येचं प्रमाण कमी कमी होतं, बंधन शिथिल होतं आणि हळूहळू ती नाहीशी व्हायला लागते. पूर्वजन्मांचे संस्कार किती घट्ट आहेत, सवय किती घट्ट आहे, रंग किती गडद आहे, पण सद्गुरूंजवळ खूप मोठा प्रायमर आहे. ते प्रायमर देतील. प्रायमर याचा अर्थ, आता त्यांनी प्रायमर अंतःकरणाला लावला, एक वळण लावलं, आणि त्या प्रायमरचं नाव, संतांच्या जवळ जो प्रायमर आहे त्याचं नाव विवेक असं आहे. विवेक. आधी विवेक आहे, मग विचार आहे. कारण संतांच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी अंतःकरणाला एखाद्याच्या विवेकी केलं नाही, हे होणारही नाही आहे. कारण माऊलींची ज्ञानेश्वरीत ओवी आहे, दृष्टांत रूप आहे ती. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणेच के श्रीराम. अत्यंत विवेकशील अंतःकरणाचे सत्पुरुष संत. विवेक याचा अर्थ विचारपूर्वक केलेली निवड, हिताची निवड. तांदूळ निवडताना तांदूळात खडे असतील तर खड्यांची निवड नाही, त्याला विवेक नाही म्हणत. दोन विजातीय पदार्थांचं मिश्रण. विवेक म्हणजे तांदूळात जे खडे आहेत ते वेगळे काढून फेकून देणे, तांदूळ निवडणे, ते स्वीकारणे आणि त्याचा भात शिजवणे. खड्यांचा कोणी भात करतं का? हित अनहित दोन्ही वस्तू एकत्रित मिश्रित झाल्यानंतर हिताच्या वस्तू निवडून त्या उपयोगात आणणे, वापरणे, याला विवेक म्हणतात. इथे विवेक पूर्ण होतो. आणि म्हणून विवेक, विचार, विवेकात विचार असतोच आणि विचारात विवेक असतो, असा अन्योन्य संबंध आहे. पण संत सहवासात संत तेथे विवेका असणेच की श्रीराम. म्हणून संतांच्या सहवासात अंतःकरणात विवेक जागृती होऊन, विवेक याचा अर्थ टिकाऊ काय, अन्न टिकणार काय, आणि यालाच शास्त्रीय भाषेमध्ये शाश्वत काय, अशाश्वत काय, नित्य काय, अनित्य काय, आत्म काय, अनात्म काय, असे शब्द आहेत. ते वेगवेगळ्या संदर्भात वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरल्या जातात. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत. त्यांनी जाणलाच आहे त्यांच्या सद्विद्येच्या बळावर. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत. जो शाश्वत आणि अशाश्वत निवारा करी श्रीराम. आणि शाश्वत अशाश्वत निवारा करून त्यांचा झाला आहे, तो आपला करायला शिकवतील, यालाच विवेक म्हणतात. आणि तो एकदा आधी निवड पक्की करून की परमात्मा शाश्वत पदार्थ आहे, मग त्याच्या मार्गावर मला चालायला पाहिजे. त्याच्या मार्गावर चालण्यासाठी त्या पथावर माझ्याजवळ आवश्यक असलेलं पाथेय सद्विद्या आहे. म्हणून सद्विद्या गुण अवश्य अंगी बाळावेत, असा समर्थांचा समारोपीय ओवीत आग्रह आहे. ती आपण पाहिली ऐशी आधी. ऐशी हे सद्विद्या बरवी, चांगली आहे, सर्वत्रापाशी असावी, परी विरक्ते पुरुषे अभ्यासावी, अगत्य रूप श्रीराम. श्रोते हो, आपल्या उपलब्ध वेळेमध्ये 1 तासाच्या निरूपणाच्या मर्यादेमध्ये आज आपण दासबोधाच्या द्वितीय दशकाच्या 8व्या समासाचं काही चिंतन केलेलं आहे, जे सद्विद्या निरूपण या नावाने आहे.
आपल्याजवळ ग्रंथ आहे सगळ्यांजवळ. या सगळ्या ओव्या आपण खूप शांतपणे वाचाव्यात नेहमी. सगळे सद्विद्येचे लक्षण गुणधर्म नीट समजून अंतःकरणाला पटवीत जावे आणि ते माझ्या प्रवासासाठी, ते माझ्या पारमार्थिक वाटचालीसाठी अत्यंत आवश्यक आहे असं जे सर्वत्रापासी असावे म्हटलंय. मग त्या सर्वत्रामध्ये मी एक नको? मी जर दासबोध वाचणार आहे, सद्गुरूंचा पाईक आहे, मला सगळं ही मर्म आधी कळलेली आहेत, कारण आतापर्यंत आपण 18 समासांचा अभ्यास केला. त्यात गणेश स्तवन, शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, संत स्तवन, सभा स्तवन, श्रोते स्तवन, त्रिगुणांचा विचार, बराच विचार आतापर्यंत केला आहे आपण. आणि त्यातून आपल्याला हे आता इथपर्यंत आणलंय रामदास स्वामींनी सद्विद्या निरूपणापर्यंत. आणि विरक्ते अवश्य अभ्यासावी अगत्य रूप श्रीराम. मग विरक्त म्हणजे काय? काय त्याची लक्षणं? कोणाला विरक्त म्हणतात? विरक्त मनुष्य कशामुळे होतो? विरक्त कशामुळे मनुष्य होत नाही? ही सगळी चर्चा म्हणा, हा सगळा अभ्यास आता पुढच्या निरूपणात आपल्याला करायचा आहे. याच्या पुढचं जे निरूपण आपल्याला दासबोधाच्या क्रमाने अनुषंगाने प्रस्ताव अनुक्रमणेच्या अनुषंगाने चाललोय आपण. दशक 1 दशक 2 मधला असं आपण पुढे पुढे जाऊन कोणतेही समास निवडलेले नाहीत. आपण असा क्रमाक्रमाने जातो आहोत पुढे. तशी समर्थांची आणि सद्गुरूंची प्रेरणा आहे. म्हणून पुढचा समास जो आहे आपला तो विरक्त लक्षणांचा येईल. त्याला आपण नंतर न्याय द्यायचा प्रयत्न करू. तूर्त आज सद्विद्या निरूपण सार रूपाने आपण बघितलेलं आहे. आपल्या प्रत्येकाजवळ चिंतनाची काही दशा आहे. चिंतनात आहात आपण. ते चिंतन आपल्या परीने अजून करावं आणि सद्विद्या या निरूपणाचा अजून आपण सूक्ष्म सूक्ष्म अभ्यास करीत जावा. नुसता अभ्यास नाही, ती अंगी बांधण्याचा प्रयत्न करावा. ते सद्गुरूंना किंवा रामदास स्वामींना आवडेल. श्रोते हो, आजची झालेली ही निरूपणाची सेवा ही सद्गुरूंच्या चरणी, रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करू. या ठिकाणी वाणीला विराम देऊ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.